रामेण प्रतिहन्यते कलिमलं रामाय कार्यं नमः। रामान्नास्ति परायणं वरदं रामस्य दासोऽस्म्यहं। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर। आदौ ब्रह्म त्वमेव सर्वजगतां वेदात्ममूर्तिं विभुं पश्चाक्षोनियडा विनाशदितिजां कृत्वावतारं प्रभो। हत्वा दैत्यात्मने कधर्मचरितं भूत्वात्मजोत्रे गृहे वन्देऽहं नरकेसरे सरस्वती श्रीपादयुग्माम्बुजं। तुझा मंदिरे आर्तजीवा सतृप्ती तुझा दर्शने लोकस्वानंद घेती। श्रुतिधन्य झाल्या तुझे गीत गाता तुझा पायरीशी सदा नम्रमाथा। गीता तुका हा परब्रह्मरूपी तुकीता तुका पावला सत्स्वरूपी। तुकाराम हे नाम वाचे सिगाता बहुसा निळा पावला वर्महाता। घी घी माझी सेवा दीन दुबळ्याची देवा। केशवाचे प्रेम नामयाची जाणे नामा हृदयी असणे केशवाते। नामा तो केशव केशव तो नामा नामा तो केशव केशव तो नामा। अभिन्नत्वाम्हा केशवासी नामा म्हणे केशवा तुझे पण नाही। नामा म्हणे केशवा तुझे पण नाही।
परी प्रेम तुझा ठाई ठेवियले नामा तो केशव केशव तो नामा अभिन्नत्वा म्हा केशवासी विठ्ठल केशवाचे प्रेम नामयाची जाणे केशवाचे प्रेम नामयाची जाणे नामा हृदयी असणे केशवा ते प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत शिरोमणी नामदेव महाराजांचा असून ह्या अभंगामध्ये महाराज आपल्याला भगवंताचं आणि भक्ताचं अभिन्नत्व आपल्या समोर ठेवतात. ठला विठ्ठला देवाचं आणि भक्ताचं अभिन्नत्व म्हणजे परमात्मा आणि आपण यांच्यामध्ये जे भिन्नत्व आपल्यासारख्या मुमुक्षू साधकाला वाटतं की तो देव आहे आणि मी त्याचा शिष्य आहे, पण संत ह्या सगळ्या परात्पर गेलेले असतात. ते भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये भिन्नत्व मानत नाही, अभिन्नत्व मानतात. पण साधारणपणे संताने ही गोष्ट बोलण्यापेक्षा देवाने बोललेली योग्य असते. ठला विठ्ठल भक्तामध्ये आणि देवामध्ये अभिन्नत्व असतं, भिन्नत्व नसतं. तुम्हाला दृष्टांत देतो. भगवान भक्ताने केलेल्या सगळ्या भक्तीची परतफेडच करत असतात. भक्ताने केलेल्या सगळ्या भक्तीची भगवान कालावधीने यथावकाशाने जसा वेळ मिळेल परमात्म्याला त्याप्रमाणे भगवान भक्ताची परतफेड करत असतात. दृष्टांत देतो. भगवंताच्या हाताला लागलं, द्रौपदीने काय केलं, तिची जी साडी होती येवल्याची पैठणी त्याचाही विचार केला नाही, ती टरकन फाडली आणि भगवंताला एक चिंधी बांधून दिली. भगवंताला बरं भक्तांनी केलेल्या भगवंताचा सोपस्कार, वेळेनुसार केलेला सोपस्कार, तर भगवंताने ते नाव स्वतःला ठेवून घेतलं म्हणून भगवंताला काही ठिकाणी चिंधी देव म्हणतात. भक्ताने केलेला सोपस्कार बरं भक्तच काय, तो काल नेहमी भगवंताच्या मागे पळत होता आणि भगवान रणछोड रणातून पळत होते, तर तो काल नेहमी म्हणाला ए रणछोड, म्हणून भगवंताने ते सुद्धा नाव धारण केलं, रणछोडदास भगवान. भक्ताने केलेली सगळे सोपस्कार भगवंत त्याचं नाव धारण करतात किंवा ते सोपस्कार आज तागायतपर्यंत चालत असतात. त्या द्रौपदीने बांधलेली एक चिंधी भगवंताने त्याची परतफेड वस्त्रहरणामध्ये साडी परतफेड करून दिली. भक्त जर भगवंताचा झाला, भक्त जर भगवंताचा झाला तर देव सुद्धा भक्ताचा होतो. भक्त भले एखाद्या वेळेस कालगणनेप्रमाणे भगवंताला सोडून देईल, पण भगवंत त्या भक्ताला कदापिही सोडत नाही.
भक्तामध्ये आणि देवामध्ये अभिन्नत्व निर्माण होण्याकरता त्या भक्ताची ती स्थिती झाली पाहिजे. मग ब्रह्मसूत्राच्या पहिल्या सूत्रानुसार अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, ह्या उक्तीला जेव्हा भक्त जगामध्ये पालन करतो की माझ्यात जसा परमात्मा आहे तसा दुसऱ्यातही परमात्मा आहे, ह्या उक्तीला जेव्हा भक्त पालन करतो किंवा त्या सूत्रानुसार चालतो, ते सूत्र आपल्या जीवनात आणतो, त्या सूत्राचं जीवनामध्ये नेहमी वागताना पालन करतो, तेव्हा भगवान भक्तासाठी धावून येतो. भक्तासाठी देव झाली तसे भक्तासाठी देव झाली तसे तसे होडी अर्जुनाची, तसे होडी अर्जुनाची, बळीने बांधिला बळीने भेटीला, बळीने बांधिला बळीने भेटीला, सारथी तो झाला अर्जुनाचा, सारथी तो झाला अर्जुनाचा, बळीने बांधिला बळीने भेटीला, बळीने बांधिला बळीने बांधिला गोपीने वेष्टीला, सारथी तो झाला अर्जुनाचा. कशा करता? तर जेव्हा भक्ताने अहम ब्रह्मास्मी, मी आणि ब्रह्म, मी आणि परमात्मा, परमात्म्याचा अंश मी आहे, असं जेव्हा सूत्र जीवनात आणलं, प्रत्येक दैनंदिन कामकाजामध्ये ते आणलं, तेव्हा परमात्मा भक्ताला सोडत नाही. मग त्या भक्तामध्ये आणि त्या देवामध्ये अभिन्नत्व निर्माण होतं. मग त्या भक्तामध्ये आणि त्या देवामध्ये अभिन्नत्व निर्माण होतं. वेळोवेळी त्या भक्ताला संकटातून पार करतात भगवान. ते संकट कसंही असो. अहो, सगळं झालं, युद्धाला सुरुवात झाली, सुरुवात व्हायच्या पहिले आता बाण चालणार, तोपर्यंत अर्जुनाने गांडीव खाली ठेवला. म्हणे देवा, तुम्हाला सांगतो, एखाद्याची मनस्थिती चंचल झाली की एखाद्याला मानसिक रोग जडला तेव्हा त्याची स्थिती कशी होते हे भगवान दुसऱ्या अध्यायात समजून सांगतात. अर्जुन म्हणतो, देवा, माझ्या अंगाला कापर सुटलंय, मला घाम फुटलाय, हे सगळे माझे आजोबा भाऊ वगैरे पाहून मला असं वाटतं यांच्यावर बाण चालू नये. माझं मन डोलायमान झालंय. परमात्म्याने रथ मध्ये नेला आणि थांबवला, आणि मग ती गीता सुरुवात. भगवंताने त्या भक्ताला, अर्जुन रूपी भक्ताला, ज्ञान देऊन अभिन्नत्व निर्माण केले. ज्ञान देऊन अभिन्नत्व निर्माण केलं. बरं, अभिन्नत्व आपल्याला परमात्म्याबद्दल अभिन्नत्व निर्माण कशाने होईल? तर एक तर ज्ञानाने होईल, एक तर भक्तीने होईल. एक तर ज्ञानाने होईल किंवा एक तर भक्तीने होईल. म्हणून अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. जेव्हा आपण ब्रह्म होऊ, जेव्हा आपलं वागणं ब्रह्मत्वाच्या
योग्य राहील तेव्हा परमात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये अभिन्नत्व निर्माण. बरं, भगवंताजवळ रोज गेलं तरच अभिन्नत्व राहतं असंही नाही. लांबून पण अभिन्नत्व राहतं, किंवा रोज जाणारा भगवंताशी अभिन्नत्व भावाने आहे असंही नाही. भगवंताजवळ गेलं तर आपण भगवंताचे होऊ असंही नाही. लांब राहिलो तर भगवंताचे होऊ असंही नाही. जवळ आलो तर लांबचे होऊ असंही नाही. त्याच्याकरता ते ज्ञान आणि भक्ती आपल्यामध्ये जवळ असो का लांब असो निर्माण व्हायला. त्या भक्तीमध्ये आपण तल्लीन व्हायला पाहिजे. भगवंताच्या त्या भक्तीमध्ये आपण तल्लीन व्हायला पाहिजे. म्हणून भगवंताच्या बद्दल आपल्यामध्ये अभिन्नत्व, भगवंताबद्दल आपल्यामध्ये प्रेम. शेवटच्या चरणामध्ये महाराजांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की आपल्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये अभिन्नत्व कशामुळे येईल, तर फक्त प्रेमामुळे. परी प्रेम तुझ्या ठाई ठेविलसे. भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये भगवंत आणि मी एक व्हावा, भगवंत आणि मी एक व्हावा असं जर वाटत असेल तर भगवंताबद्दल प्रेम असणं गरजेचं आहे. प्रासाराच्या संगे रवी बिघडला. प्रासाराच्या संगे रवी बिघडला. रवी बिघडला प्रासारची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. पांडुरंगा संगे तुका बिघडला. पांडुरंगा संगे तुका बिघडला. तुका बिघडला पांडुरंग झाला. अभिन्नत्व कसं असतं? पांडुरंगा संगे तुका बिघडला. जसं प्रासाराच्या संगे रवी बिघडला. रवी बिघडला प्रासारची झाला. सकाळी तांबडं फुटतं, सूर्योदय होतो, पहिले तांबडं येतं मग सूर्य येतो. म्हणून तो प्रासार जो असतो त्या प्रासाराच्या संगे रवी बिघडला. मग रवी बी उदय झाल्यावर ते तांबडं चाललं जातं. मग ते तांबडंमय सूर्य होतो का सूर्यमय तांबडं होतं काही कळत. सागराच्या संगे नदी बिघडली. सागराच्या संगे नदी बिघडली. ती नदी सागरात जाते आणि ती सागरमय होऊन जाते. तसं भगवंताचं अभिन्नत्व आहे, तसं भगवंताचं प्रेम आहे की पांडुरंगा संगे तुका बिघडला. पांडुरंगाबरोबर तुकाराम महाराज घडले, त्याचा अर्थ असा बिघडला असं करा, नाही तर पांडुरंगा संगे तुका बिघडला. पांडुरंगा संगे तुका बिघडला. तुका बिघडला पांडुरंग झाला.
म्हणून आज तुकाराम महाराजांचंच नाव घेतलं जातं, ज्ञानेश्वर माऊलींचंच नाव घेतलं जातं. ह्या भक्तांमध्ये आणि परमात्म्यामध्ये अभिन्नत्व आहे. म्हणून आणखीन एक प्रमाण देतो, देवते संत देवते संत देवते संत यांच्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये अभिन्नत्व काय आहे? दुसऱ्या ह्या पद्धतीने आपल्याला अभंग सोडवता येईल. पहिला अशा पद्धतीने सोडवला की भगवंतावर प्रेम निर्माण झालं की अभिन्नत्व येईल. दुसरी पद्धत अशी की देवते संत निमित्य त्या प्रतिमा. कारण सगळे जे संत आहे ते परमात्म्याचाच अवतार आहे, म्हणून त्यांच्यामध्ये अभिन्नत्व आहे. म्हणून त्यांच्यामध्ये अभिन्नत्व आहे, कारण ते देवाचाच अवतार संत म्हणून आले. अवतार तुम्हा धराया संतांचा अवतार कशा करता? तर उद्धराया जन जड जीव. आणि भगवंतालाही काय करायचं आहे? तर मम मीमांशो जीव लोके जीवभूत सनातना. हा माझा अंश आहे, हा विसरलाय, त्याला आठवण द्यायला परमात्मा संताला पाठवतो. त्याला आठवण द्यायला परमात्मा काय करतात? संतांना अवतार घ्यायला लावतात की घ्या तुम्ही. बरं, देवाच्या अवतारापेक्षा संतांच्या अवताराचं कार्य खूप मोठं आहे. देवाच्या अवतारापेक्षा संतांच्या अवताराचं कार्य खूप मोठं आहे. कारण देव चुकलेल्याला क्षमा करत तो तुम्हाला पाठीवर हात फिरवून गोंजरून बांधरून नाही ना नाव घे असं समजून सांगत नाही. परमात्मा काय करतात? असं करावं लागेल, नाही करत. पण संत काय करतात? संत आपल्याला भक्तीला लावतात, आपला स्वभाव बदलवतात, वृत्ती बदलवतात, तामसामधून राजसात, राजसामधून सात्विकात. आणि काय सांगतात? भगवंताचं भजन कर. पण ते भजन कसं केलं पाहिजे? लाज भय चिंता भय चिंता दुरावला मान यानो हे साधन या परते. मग
मग तो भक्त काय करतो, भगवंताचं नाव घेताना गाऊ नाचू उडे, तो गातो, नाचतो, उड्या मारतो. आपुलिया छंदे भक्तीमध्ये तल्लीन झाल्याशिवाय आपल्याला आणि आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये अभिन्नत्व येणार नाही. तोपर्यंत अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. सोहम ज्ञानमार्गाने जर जायचं म्हटलं तर अहम ब्रह्मास्मी या शब्दाचा, या सूत्राचा, या महावाक्याचा जप संत शिष्यांना सांगतात. किंवा सोहम, सोहम या शब्दाचा जप शिष्यांना सांगितला जातो. म्हणून भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये अभिन्नत्व आलं पाहिजे. अभिन्नत्व येण्याकरता भगवंतावर प्रेम केलं गेलं पाहिजे. प्रेम करायला शिकवेल कोण तर संतांशिवाय आपल्याला कोणी शिकवू शकत नाही. आता एक तुम्हाला दृष्टांत देतो. अशातच झालेला काल आमच्या मोठ्या भावांनी, द्वारकाधीश महाराजांनी आम्हाला सांगितला, भगवंतामध्ये आणि भक्तामध्ये अभिन्नत्व कसं असतं. एक पुण्यामध्ये आत्ता 60-70 वर्षापूर्वी घडलेली घटना. दत्तो भट नावाचा मुलगा होता. सुंदर कथा आहे बरं, ऐका. दत्तो भट नावाचा मुलगा होता. त्याचा जन्म झाला. त्यांचे वडील पुण्यातल्या प्रसिद्ध राममंदिराचे पुजारी, पुण्याच्या प्रसिद्ध राममंदिराचे पुजारी. आई आणि वडील दोघी प्रभू रामचंद्रांची नितांत सेवा करायची. पुत्रप्राप्ती झाली. दत्तो भट 5 वर्षानंतर, वयाचं 5वं वर्ष पालन झालं आणि 5व्या वर्षापासून त्यांनी मंदिरात जाणं बंद केलं. कोणी? त्या जन्मलेल्या मुलांनी. बरं, त्याला वडील सांगायचे, अरे रामाच्या प्रसादाने तू झालेला आहेस, प्रभू रामांची सेवा कर, मंदिरात दर्शनाला जायला काय अडचण. तो बाबांना, वडिलांना काहीच उत्तर द्यायचं नाही, पण दर्शनाला जायचं नाही. आईने समजावून सांगितलं, काहीच उत्तर द्यायचं नाही, पण दर्शनाला जायचं. मी तुम्हाला दृष्टांत कशावरून देतोय, भक्ताचं आणि प्रभूचं अभिन्नत्व कशावरून असतं. मी तुम्हाला पहिलेच शब्द सांगितला की रोज मंदिरात गेलं तर आपल्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये अभिन्नत्व येईल, किंवा परमात्म्यावर आपलं प्रेम जमेल असंही नाही, आणि रोज घरी राहिलं तरी आपलं प्रेम आहे असंही नाही. त्याला भगवंतावर प्रेमच करावं लागतं. आणि ते प्रेम जे देही ते देही देवे, जे देहावर ते देवावर, अशा पद्धतीने प्रेम करावं लागतं. प्रेम करताना नवविधा भक्ती वापरावी लागते. एकाच कुठल्या भक्तीतून भगवंतावर प्रेम होत नाही. मग त्या नवविधा भक्तीमध्ये भगवंताचे सगळे सोपस्कार पण येतात. मग त्याच्यावरही प्रेम केलं जातं. असो आपला दृष्टांत असा आहे, चालू आहे की वयाच्या 5 वर्षापासून ते दत्ता भट प्रभू रामचंद्रांच्या दर्शनालाच गेले. बरं, प्रचंड विद्वान झाले. आमच्या संस्कृतमधलं सगळं जे व्याकरण होतं
ते एके ठाई आणण्याचं काम दत्ता भटांनी केलं पुण्यामध्ये राहून. इतके प्रचंड विद्वान होते संस्कृतमध्ये की संस्कृतमधला त्या काळातला ज्ञानदीप असं म्हटलं जायचं. ते मोठे मोठे होत गेले, लग्न झालं, त्यांना मुलगा झाला, तरीही ते काही रामाच्या दर्शनाला जायचे. वडील सांगून सांगून थकले, आई सांगून सांगून थकली. वयाच्या 55व्या वर्षी, म्हणजे वयाच्या दत्ता भटांच्या 55व्या वर्षी त्यांना खूप मोठा पुरस्कार प्राप्त झाला. पुण्यामध्ये संमेलनाचं आयोजन झालं, विदेशातून लोक आले. सगळ्यांनी दत्ता भटांच्या संमेलनार्थ अनेक हजारो लोक जमले. ते संध्याकाळची वेळ होती, 6 वाजेची कार्यक्रमाची. 5 वाजता ते तयार झाले, धोत्र नेहरू शर्ट, ते नेहमी धोत्रच घालायचे, टोपी घातली. 55 वर्षाच्या मुलाला वडिलांनी सांगितलं, अरे 5व्या वर्षापासून सांगतोय, तू 55 वर्षाचा झाला, रामाच्या दर्शनाला जा. आज तुझा एवढा मोठा सत्कार आहे, विदेशातले लोक आले, देशातले तर आहेत, विदेशातले लोक आले, अनेक सत्कार झाले आज तुझे, आजपर्यंत तुझे, पण आजचा खूप मोठा सत्कार आहे, जायच्या पहिले रामाला जा. बाबा मी काही बोललो नाही म्हणे तुम्हाला, ठीक आहे मी रामाच्या दर्शनाला जातो, पण माझी वाट पाहू नका म्हणे. वाट पाहू नका, मग मला तिकडनं कार्यक्रमाला जायला उशीर, यायला उशीर, सगळे लोक भेटतील, ठीक आहे म्हणे. 5व्या वर्षानंतर जी पायरी चढला नाही दत्ता भट, ती 55व्या वर्षी पायरी चढताना पायरीवर तुझ्या मंदिरी आरत जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. पायरीवर डोकं ठेवलं, डोळ्यातून अश्रू चालू झाले, रामासमोर गेले, प्रभू साष्टांग नमस्कार घातला. दत्ता भट उठलेच नाही. विठ्ठला विठ्ठला भक्ताचं आणि देवाचं अभिन्नत्व झालं. तसं संसारामध्ये पण होतं बरं, होत नाही असं नाही. आपण ज्याच्यावर अतिशय मनापासून प्रेम करतो किंवा हे माझं कर्तव्य आहे, हे जेव्हा ते कर्तव्य प्रेमात बदलतं तेव्हा असं संसारातही होतं. अनेकांचे दृष्टांत असतील संसारामध्ये. मी माझ्याबद्दलचा दृष्टांत अनेक वेळा सांगितला, पुन्हा सांगतो. आईला बरं नसायचं, तिला रात्री बाथरूमला जायला यायला त्यायला, मधलं घर छोटं, तिला पंखा चालायचा नाही उन्हाळ्यात सुद्धा. मी तिथं 1, 12:30, 1, 1:30 वाजेपर्यंत बसलेलो असायचो. तिला बाथरूम वगैरे नेऊन आणलं की तिला झोपवायचो. आपल्या कर्तव्यामध्ये जर आपलं प्रेम निर्माण झालं तर कशी गोष्ट घडते सांगतो. झोपल्यावर मी तिच्याजवळ देवघरातून उचलून घंटी आणून ठेवायचो. आता मी थोडा झोपतो, तुला जर काही वाटलं तर ती घंटी वाजव, मी लगेच वरती मला आवाज येईल, मी पळतच येतो. तिने 2-3दा वाचवली, मी पळत आलो. पुढे पुढे असं झालं की तिला असं वाटायला लागलं की याला जागरण होतंय आता, म्हणून तिने घंटी वाजवणं बंद केलं. पण तिचे जेव्हा डोळे उघडायचे तेव्हा मला काहीतरी जाणवायचं, चल खाली. 2:30 वाजलेले असायचे, मी पटकन खाली यायचो. ती उठतच असायची, तू घंटी का नाही वाजवली.
तिने वाजवायचं नाही असं ठरवलं तरी ती त्या पलंगावरून खाली पाय टाकायच्या पहिले मी तिथं हजर असतो. हे जे अभिन्नत्व निर्माण होतं हे प्रेमानेच निर्माण होतं. हे प्रेमानेच निर्माण होतं. काहीतरी एखाद्या वडिलांवर मुलाचं अत्यंत प्रेम असतं. त्याला असं काहीतरी जाणवत होतं बाहेर गावी असला की आज रात्री झोप नाही आली, मला अण्णांची आठवण आली. तो रात्री 1-1:30 वाजता शेजारच्या मित्राला फोन करतो, का रे तू इतक्या रात्री काय नाही? अण्णा काय आज बरं होतं का? हो बरं होतं, आता तर गप्पा मारून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णांना फोन करतो, अण्णा रात्री खूप, अरे मला रात्री झोपत येत नव्हती, तुझेच विचार येत होते. तुम्ही हल्ली संस्कृतच्या भाषेत म्हणता टेलिपॅथी, अरे संस्कृतच्या इंग्लिशच्या भाषेत म्हणता टेलिपॅथी, तो प्रकार. हे जे अभिन्नत्व निर्माण होतं आपल्या संसारामध्ये आईवडिलांबद्दल, म्हणजे बायकोबद्दल झाला तर मला काही वाईट म्हणायचं नाही, होतं तसं, पण आईवडिलांबद्दल जे काही होतं, पुत्रांबद्दल जे काही अभिन्नत्व निर्माण होतं, तसं परमात्म्याबद्दल पण अभिन्नत्व निर्माण होतं. पण मग ते कशाने होतं तर भगवंतावर असणारं भक्ताचं प्रेम. मग ते संतांकडनंच होतं का नाही, तर आपणही जेवढं भगवंतावर प्रेम करू तेवढंच आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये अभिन्नत्व निर्माण होईल. म्हणून महाराज पहिल्या चरणामध्ये केशवाचे प्रेम नामयाची जाणे, नामया हृदयी असणे केशवा. ते भगवंताबद्दलचं जे प्रेम असतं, भगवंताबद्दलचं जे प्रेम असतं ते भक्तच जाणतो.
कारण त्या भक्तांचा संसारावरचा मायापाश तुटलेला असतो. भक्त ऐसे जाणाचे देही उदास गेले अशा पाश आशापाश असतात संसाराबद्दलचे, ते ममत्वामुळे आलेले असतात. आपण जे ममत्व पुत्राबद्दल दाखवतो, जे ममत्व मातापित्यांबद्दल दाखवतो, जे ममत्व आपण बायकोबद्दल दाखवतो, ते ममत्व आपण परमात्म्याबद्दल दाखवत नाही. म्हणून संसाराचे आशापाश तुटत. भगवंताबद्दल जर ममत्व दाखवलं गेलं, भगवंताबद्दल जर ममत्व दाखवलं गेलं, मग ते दाखवायचं कसं? नेहमी निर्माण होणारा प्रश्न, मग हे करायचं कसं? तर हे सगळं भगवंताच्या नामानेच ममत्व निर्माण होतं. भगवंताच्या नामानेच प्रेम निर्माण होतं. भगवंताच्या नामानेच संसाराचे पाश तुटतात आणि भगवंताच्या नामानेच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. भगवंताच्या नामानेच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. हे सगळं भगवंताचं नामच घ्यायचं आहे. पण ते नाम कसं घ्यायचं? लाज भय चिंता, मी आत्ता प्रमाण दिलं. लाज भय चिंता दुरावला मान, या वरते साधन, यासारखं साधन कुठलं नाही. नाचू गाऊ उडे आपुलिया छंदे, त्या भगवंताच्या नामात इतकं तल्लीन झालं पाहिजे. मग घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, किंवा मना लागली या गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवातया. मग गोविंद ती काया, मग त्या भगवंताच्या नामाने ही काया गोविंदमय होते. ही काया गोविंदमय होते आणि मग त्या रोमारोमातून भगवंताचं नाम यायला, रोमारोमातून भगवंताचं नाव यायला लागतं. म्हणून भगवंताबद्दलचं जे प्रेम आहे ते आपलं वृद्धिंगत झालं पाहिजे. वृद्धिंगत म्हणजे वाढलं पाहिजे. जैशी वर्षा काळी सरिता चढू लागे पंडू सुता, तैसी मज नित्यमत भजिता मत श्रद्धा दिसे. जशी वर्षाकाळी नदी हळूहळू हळूहळू वाढत जाते, तशी भक्ती प्रेम आपल्यामध्ये हळूहळू, श्रद्धा आपल्यामध्ये भगवंताबद्दलची हळूहळू वाढली पाहिजे. तैसी मत नित्य भजिता मत श्रद्धा दिसे, ती नेहमी वाढली पाहिजे. संकट आलं की कमी होते, किंवा काही साधकांची संकट आलं की जास्त होते, सुखात असलं की कमी होते. असं प्रेम, अशी भक्ती, अशी श्रद्धा कामाची नाही. भगवंताजवळ मागायचं काय? तर प्रेम दे. प्रेमात राम रमतो, प्रेमात राम रमतो, रामाला भूक प्रेमाची, हाची सुबोध गुरुचा, हाची सुबोध गुरुचा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा हाची सुबोध गुरुचा. नामा परतेन सत्य मानावे,
नामाशिवाय दुसरं सत्य काही नाही. म्हणून केशवाचे प्रेम नामयाची जाणे आणि नाम्या हृदयी असणे केशवा ते. जो भक्त इतकं भगवंतावर प्रेम करतो, मग त्या भक्ताला काय पाहिजे आणि देवाला काय पाहिजे हे दोघी एकमेकांना कळत असतं. दोघींना एकमेकांना कळत असतं की आपण कशा करता आलो आणि देवाला आता काय द्यायचं, देवाला आता काय द्यायचंय. म्हणून असं प्रेम निर्माण झालं भगवंताबद्दल की अभिन्नत्व निर्माण होतं भक्तामध्ये आणि भगवंतामध्ये. भिन्नत्व भाव निर्माण होत नाही, राहत नाही, निघून जातो. म्हणून महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, नामातो केशव 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 तो नामा अभिन्नत्वा मा केशवासी. महाराज म्हणतात नामा तो केशव आणि केशव तो नामा. ते प्रेम इतकं निर्माण झालं की भगवंत आणि मी तुझा नाही, आमच्यामध्ये अभिन्नत्व भाव निर्माण झाला. भातित्व आणि अस्तित्व ह्या सूत्राचा इथं वापर झाला की जे भासतं तसं नाही आहे, ते अस्तित्व आहे. म्हणजे तुम्ही नॅशनल क्रमांक हायवे क्रमांक 6वरून जाताय उन्हाळ्याच्या दिवसात, कारमधून तुम्हाला लांब कुठे पाण्याचं तळं दिसतं, मृगजळ, त्याला म्हणतात भातित्व. आणि तिथं गेल्यावर ते नसतं, तिथं डांबरच असतं, ते असतं अस्तित्व. म्हणून परमात्म्यामध्ये आणि त्या भक्तामध्ये भातित्व निर्माण होत नाही, ते फक्त अस्तित्व राहतं. की ते फक्त काय अस्तित्व असतं जगामध्ये नेहमी, तर भगवंताबद्दलचं जे प्रेम आहे ते अस्तित्व आहे. तो देह जरी गेला, नाशिवंत देह जाणार सकळ, संत गेले, रामकृष्ण आले ते गेले, पण ज्ञानेश्वर महाराजांचं विठोबावरती असलेलं प्रेम जे आहे ते आजही अस्तित्वात आहे. जे तुकाराम महाराजांचं पांडुरंगाबद्दलचं जे प्रेम आहे ते आजही आहे. म्हणून तर आपले अभंग चालू आहे, म्हणून तर आपण प्रेम समजून सांगतो. म्हणून भातित्व आणि अस्तित्व, तिचं भातित्व निर्माण होत नाही प्रेमामध्ये, अस्तित्वच निर्माण होतं, अस्तित्वच निर्माण होतं. संसारामध्ये एखाद्या वेळेस जर पत्नी पहिले गेली तर पतीला असं भातित्व निर्माण होतं की ती तिच्या पलंगावर झोपली आहे, पण ते भातित्व असतं. तिथं जाऊन पाहिल्यावर ती नसते, ते अस्तित्व नसतं. म्हणून भगवंताबद्दलचं प्रेम हे भातित्व नसून अस्तित्व आहे. म्हणून नामा तो केशव केशव तो नामा. भगवान आणि भक्त देव पहावयासी गेलो, देव हो निया ठेलो, अभिन्नत्वा मा केशवासी. आमच्यामध्ये आणि भगवंतामध्ये काही अभिन्नत्व नाही. ब्रह्म, मी आणि ब्रह्म एकच आहे. अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मसूत्राचं पहिलं सूत्र आहे. उत्तरंगात नामदेव महाराजांची सुंदर कथा ऐकू आणि आपली दिवाळी साजरी करू. तत्पूर्वी भगवंताचं भजन करा. सुंदर ताट बसा, छान टाळ्या वाजवा. राधे राधे गोविंद गोपाल राधे
22 वर्षाचा मुलगा आजपासून पूर्ण भारतामध्ये दिवाळीला सुरुवात, उत्सवाला सुरुवात, भगवंताच्या भक्तीला आणखीन जोमाने लागायची सुरुवात. म्हणून पंढरपुरामध्ये एक 22 वर्षाचा मुलगा संध्याकाळच्या वेळेस आई वडील बसले असताना एरझाऱ्या मारत होता. आईने विचारलं, अरे काय तुझ्या मनात आहे, बोल, इतका काय चिंतेस एरझाऱ्या मारतोय? बरं, आई म्हणते की तू जे म्हटलं आणि आम्ही ते केलं नाही असं कधी झालंय का? बोल, तुला काय बोलायचंय? आई, एक मनात आहे. म्हणे काय, बोल. म्हणून तो 22 वर्षाचा मुलगा आईला उत्तर देतोय, विठुराया आणू घरी आज दिवाळीला, विठुराया आणू घरी आज दिवाळीला. कोण बोलला असं? आनंदे प्रेम भरे नाम्या बोलिला, आनंदे प्रेम भरे नाम्या बोलिला, आनंदे प्रेम भरे नाम्या बोलिला, आनंदे प्रेम भरे नाम्या बोलिला. इच्छाही मम मानसी, इच्छाही मम मानसी पुरविल ऋषिकेशी, इच्छाही मम मानसी पुरविल ऋषिकेशी, विठुराया आणू घरी आज दिवाळीला, आमंत्रणासी मीच जातो आता राऊळा, आमंत्रणासी मीच जातो विठुराया आणू घरी आज दिवाळीला, विठुराया आणू घरी आज दिवाळीला. दिवाळीला भगवंताला घरी आणायचं. बघा, ज्याला भगवंताबद्दल प्रेम असतं ना, तोच अशा संबंधात विचार करू शकतो. आपण रोज दिवाळीला येतो, भगवंताच्या काकड्याला येतो, भगवंताच्या काकड्याला येतो, सगळं करतो. पण बुवा देवा आज आमच्या घरी उद्या धनतेरस आहे, तुम्ही चला, असं आपल्या डोक्यात येत. जो भक्त असतो त्याच्याच डोक्यात येत. म्हणून आमंत्रणासी मीच आता जातो राऊळा. म्हणून नामदेव महाराज आईला म्हणजे गुणाईला आणि दामा शेटींना विचारून राऊळाकडे गेले. मी आमंत्रण देऊन येतो म्हणे देवाला. राऊळात गेले नामदेव महाराज, अगदी पायरीवर नतमस्तक झाले. आपल्याला कसं मागायचं असतं देवाजवळ, इथं डोकं तिचं डोकं, तिचं डोकं तिचं. नामदेव महाराजांनी घंटा वाजवला. पांडुरंग म्हणे, काय नाम्या, आज काय अगदी काय मनात काय आणलंय? म्हणे, इच्छा ही मम मानसी पुरविल ऋषिकेशी. इच्छा ही माझ्या मनात आहे. म्हणे काय? आमच्या घरी दिवाळी जाईल.
आमच्या घरी दिवाळीला चला. देवाला वाटलं की बा हे सगळे भक्त म्हणतात चला, तसं हा म्हणतोय तुझा मी आहेच म्हणे तिथं. नाही नाही देवा असं नाही. हाती धरोनी देवासी देवासी हाती धरोनी देवासी म्हणे चला आमुच्या घरासी म्हणे चला आमुच्या घरासी हाती धरोनी देवासी. देवाचा हात धरला म्हणे तुम्ही घरी चला. म्हणे चला. मग इथं कोण उभा राहील? इथं बदलीचा माणूस द्यावा लागतो. पखवाज वाजवणारे नाही आले तर दुसरं पाठवतात ते. पण तिथं कोण? बदलीचा माणूस दे म्हणे भाऊ. देवा हे तर खूपच झालं. तुमच्या ठिकाणी कोण उभं राहणार आहे? नाही नाही म्हणे तुमच्या ठिकाणी दुसरा देव कुठून आणणार? आणि तुम्ही तर एकच ब्रह्म आहे. तुमच्या जागेवर कोणीच उभं राहू शकत. तुम्ही आमच्या घरी दिवाळीला यायचं. अरे हो मी यायला तयार. आमचे नातेवाईक म्हणताना का हो तुम्ही आमच्याकडे येतात नाही? भाऊ सकाळी रामाची पूजा कोण करेल? यायला तर आम्ही 8 दिवस बॅग घेऊन भरून जायला तयार आहे. सकाळी देवाचं कोण करेल? देव म्हणे तू जर बदलीचा माणूस देत नसेल तर याला काही उत्तर नाही. नामदेव महाराज म्हणे एवढे तुम्ही जगन्नियता आहात, तुम्हीच पाहा ना एखादा. मी पाहू? बर. देव म्हणाले एक काम कर, तूच माझ्या जागी उभा राहा. तूच माझ्या जागी उभा राहा. म्हणे देवा हे तर खूपच झालं. मी तुमच्या जागी कसा उभा राहू? मग जाऊ दे. नाही म्हणे मला तर तुम्हाला दिवाळीला घरी पाठवायचं. म्हणे मग तू उभा राहा इथं, मी जातो तुझ्या घरी. म्हणे देवा नाही ना असं कसं होईल? तू प्रयत्न तर कर. म्हणून देवाने नामदेव महाराजांना 16 लावलं. ते 16 इतकं सही देवा याचं तर वजनही वाटत नाही म्हणे. मग असंच असतं म्हणे. घोंगडी टाकली तर देवा इतकी जड घोंगडी. देवाने स्वतःचा मुकुट काढला, नामाच्या डोक्यावर ठेवल्याबरोबर नामदेव महाराज वाकले. इतका जड. अरे म्हणे अजून दिवाळीचा याच्यापेक्षा जड आहे. वैजयंती माळ घातली, कौस्तुभमणी घातला, गंध नीट केला देवाने, हातात काठी दिली. नामदेव महाराजांना उभा राहा या विटेवर. नाही ना देवा असं कसं? मग मी जाऊ दे. तुला जर मला तुझ्या घरी न्यायचं असेल तर तुला इथं बदली म्हणून उभा कटेवर हात ठेवले. नामा उभा विटेवरी नामा उभा विटेवरी नामा उभा विटेवरी देवतया नमस्कारी. नामा उभा विटेवरी नामा उभा विटेवरी. भगवंताने नामदेव महाराजांना तयार केलं. नामा उभा विटेवरी. आणि देवाने काय केलं? त्याच्या नामदेव महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. अर देवा हे काय करताय? काय म्हणे आता दिवाळीत सगळे संत येतील, ज्ञानेश्वर महाराज येतील, सावता काका येतील, सगळे येतील, तुझं डोकं पायावर डोकं ठेवतील, द्वार करशील का? म्हणे असंच उभं राहावं लागेल. असंच उभं राहावं लागेल. म्हणे नाही ना देवा हे तुम्ही नमस्कार करायचं काय? इथं उभं राहिल्यावर सगळ्यांचा नमस्कार घेऊन घ्यायचा. म्हणजे बरं स्थितप्रज्ञासारखे डोळे बंद करून उभं राहायचं, काहीही करायचं नाही. देवा हे कठीण आहे. जाऊ दे, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. नाही 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 देवा. देव जायला लागले. नामदेव महाराज उभे. देव गेले आणि परत आले. म्हणे देवा परत आले तुम्ही?
मला उभं तर राहायचं 2 दिवस, खायचं काय? देव म्हणाले तेच सांगायला आलो. पेढे लोणी साखर, पेढे बर्फी लोणी साखर, नाम्यानच तू खाई. पेढे बर्फी लोणी साखर, पेढे बर्फी लोणी साखर, नाम्यानच तू खाई. कर ठेवणी कटीवर स्वस्त उभा राही. काहीच काय नाही म्हणू. मग देवा एक दिवस म्हणजे आज नरक चतुर्दशाचं मी संध्याकाळून उभा राहतोय. उद्या दिवाळी, उद्या रात्री 2-1 वाजता तुम्ही दिवाळी मनवून याल. मी काय शारीरिक धर्म काही नाही, ते काही लागणार नाही म्हणे तुला. तू चिंता करू नको, फक्त तुला भूक लागेल, खायचं नाही. खायचं नाही म्हणे. रोज तुला लोणी साखर तोंडाला लावायला येते, थोडंसं सुद्धा चाटायचं नाही. म्हणजे देवा खूपच कठीण नियम आहे. हां, तसंच असतं. देव गेले, नामदेव महाराज उभे राहिले. नामदेव महाराज उभे राहिले. देवाने हातात कंदील घेतला, नामदेवाचा ड्रेस घातला, अंगावर घोंगडी घेतली, काठीला घुंगरून काठी टेकवत टेकवत रात्रीच्या वेळी पांडुरंग नामदेव महाराजांच्या घरी आले. सगळे वाटत पाहत होते. गोणाई, दामाशेठ, जनाबाई, आणि लांबून कंदील चमकला. बरं, हे परमात्मा हे लांबून हे ओळखणारी फक्त जनाबाई. ना गोणाबाईला ओळखता आलं, गोणाईला ना दामाशेठीला ओळखता आलं. कारण जनाबाईंना रोजचा अनुभव होता परमात्मा घरी येण्याचा. जनाबाईंना लगेच ते घुंगरूचा आवाज आल्याबरोबर आला 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 आला. जनाबाई काय म्हणताय? आला 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 माझा पाहुणा आला. लिंबालोणा उमराबाई चला राहू, लिंबालोणा उमराबाई चला राहू. पाहुणा माझे घरी. गुन्हे म्हणे भगवान आले. अगं मग आई देवाचीच काठी वाजते ती. म्हणून देव झोपडीपाशी आले. पाठ टाकलेलाच होता. गोणाई, दामाशेठींनी भगवंताच्या पायावर पाणी घातलं. जनाबाईंनी रुमाल दिला. रुमाल म्हणजे काय? मखमलीचा रुमाल होता का? नाही, साधं चिरोटं होतं. गोणाई म्हणाली याच्यापेक्षा माझा पदर चांगला आहे. म्हणून आईने पदराने पाय पुसले. दामाशेठींनी हात धरला. हाती धरोनी देवासी देवासी, हाती धरोनी देवासी, चला म्हणे आमुच्या घरासी, चला म्हणे आमुच्या घरासी, हाती धरोनी देवासी. देवांना आणलं, बैठकीत बसवलं. कशी बैठक होती? सगळे खाली बसलेले होते आणि देवाकरता पाठ ठेवलेला होता. तोच ओला पाठ पुसला आणि तो तिथे ठेवला. भगवान बसले. गप्पा मारता मारता 3:30 झाले. देवाच्या आंघोळीची वेळ झाली. भगवंताच्या आंघोळीची वेळ झाली. गरम पाणी ठेवलेलं होतं चुलीवर. गोमाई 3-3 हात घालून पाहते. जास्त गरम तर नाही ना देवा? जास्त गरम तर नाही ना? म्हणून भगवंताकरता गरम पाणी काढलं. आवळ्याचं तेल पण नव्हतं. खोबरं होतं. खोबरं ते पाटावर वरवंट्यावर फुटलं
त्याचं थोडंसं तेल निघालं, ते तेल भगवंताच्या कानात लावलं गोणाईने. सगळ्या डोक्याला तेल लावलं, हातापायांना तेल लावलं. ते काय तेल होतं, खोबऱ्याचे तुकडे चोळत होते सगळे. गोणाईने उठणे केले, गोणाईने उठणं तयार केलं. दामा शेठीने न्हाऊ घातले. नामदेव महाराजांच्या वडिलांनी भगवंताला न्हाऊ घातलं. छान उठणं चोळून भगवंताची खसखस. देवा पाणी गरम तर नाही ना? आपल्या घरी एखादा श्रीमंत माणूस आल्यावर कसं आपण या 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 त्या सोप्यावरची घाण उडव रे, बसू दे रे, बसू दे, आसन टाक. पण तो परमात्मा श्रीमंत मनाचा होता. भक्तांच्या जीवावर श्रीमंत होणारा परमात्मा होता तो. आंघोळ घातली, पुसायला, अंग पुसायला कापड तर पाहिजे. देव वाट पाहत आहे रुमाले. गोणाईने काय केलं? पदर माथ्याचा काढिला, बाळ नंदाचा पुशिला. माथ्याचा पदर काढला गोणाईने आणि भगवंताला पुसून काढला. पदर माथ्याचा काढिला, बाळ नंदाचा पुशिला. हाती धरोनी देवासी, देवासी हाती धरोनी देवासी. चला म्हणे बैठकीसी. म्हणून आंघोळ घालून आणलं, देवाला बसवलं. देवाचं सोळं काढलेलं परत देवाला लावलं. असाच वेळ गेला. दुपारची वेळ झाली. गोणाईने कान्होले केले. 3 कान्होले केले. भगवंतांना जेवू घातले. जेवून दिवाळीच्या दिवशी सगळे बसले असताना पांडुरंगांनी डोकं खाजवलं. गोणाईने विचारलं, देवा काय विचार? तो नामा उभा आहे ना तिथं, त्याचं काय होत असेल? सकाळी 3:30 वाजता इकडे उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सगळा. दरवाजाचा आवाज ऐकतात नामदेव महाराज थोडे विसावले होते. खाडकन उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर तो मागचा काष्टा सटकला. मागचा काष्टा सुटल्याबरोबर बाहेरचे लोक म्हणे, बघा रात्री निजे झोपण्याच्या वेळेस ते सोहळं पण नीट केलं नाही पुजाऱ्यांनी. नामदेव महाराज म्हणे, ते सुटलं तर काय करू आता? भगवंताचं मंदिर उघडलं गेलं. पहिला काकडा सुरू झाला 3:30 वाजता. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, बोध काकडा ज्योती. पंचप्राण दिवे, पंचप्राण दिवे, काकडा आरती झाली. देवाला आंघोळ घालायला सुरुवात केली. बरं, आता खरा विषय असा आहे, देवाला थंड पाण्यानेच आंघोळ घालावी लागते. आम्ही सुद्धा थंड पाण्यानेच घालतो. त्याचं कारण सांगतो. देवाच्या पाणी जर गरम केलं तर त्या मूर्तीला त्रास होतो, तिची झीज लवकर होते. म्हणून आम्ही फटकन थंड पाणी टाकतो. त्या थंडीत
त्या दिवाळीच्या त्या काळात थंडी असायची. आता हल्लीच्या दिवाळीच्या काळात थंडी नसते, पण त्यावेळी दिवाळीत थंडी आणि ते गार पाणी टाकल्याबरोबर नामदेव महाराज म्हणे, अरे बापरे काय करू आता. म्हणून एक कळशीभर, चांदीची कळशी भरून असते ती मोठी, ती कळशीभर पाणी टाकलं, दूध टाकलं, पंचामृत टाकलं. नामदेव महाराजांना ते असह्य होय, देवाला पुसलं गेलं. गंध लावायची वेळ आली. आता आम्ही गंध उदबत्तीच्या काडीने लावतो, तिथंही तसाच लावला जातो. नामदेव महाराज म्हणे, अरे टुसतंय रे, हरीला लावा तुम्ही गंध, गंध लावा तुम्ही आडवा, प्रसादाला दूध पेढा काकडा झाला. प्रसादाला दूध पेढा काकडा झाला. दूध पेढा ठेवला गेला. नामदेव महाराजना देवाने सांगितलं होतं की एक बाई येईल तुझ्या तोंडावर लोणी लावेल, ते लोणी खायचा विचार करू नको. म्हणून एक बाई आली, म्हणजे देवा थोडंसं तरी त्या लोणी खात नाही आजकाल. मी आज सकाळी प्रसादात लोणी वाटत होतो, लोक थोडं बरं मला कोणी खाऊ दिलं नाही तर मी डबाभर खाल्ला असतं. म्हणून ते एक बाई आली, तिने भगवंताच्या तोंडावर तेवढा लोण्याचा गोळा ठेवला. तो ठेवतो ना ठेवतो, तो दुसरी बाई आली, तिने तो गोळा काढला आणि चांदीच्या वाटीत भरला. तोपर्यंत तिसरी बाई आली, तिने गरम पाण्याचं फडकं केलं, देवाच्या ओट्यावर ठेवलं. बेळगाव ते जळगाव देवाचं तोंड पुसून टाकलं. ते गरम पाण्याने नामदेव महाराजांचे ओठ भाजले. नामदेव महाराजांचे ओठ भाजले. नामदेव महाराज म्हणे, नसतं ठेवलं तर बरं झालं असतं. त्या तिन्ही बायांनी ते कार्य केलं आणि देवाला नमस्कार करताय, म्हणताय, आले पायाशी नका देऊ अंतर, देवा घ्या तुम्ही लोणी साखर. आले पायाशी नका देऊ अंतर, घ्या देवा लोणी साखर. नामदेव महाराज म्हणे, काय लोणी साखर घ्या. ते एवढं होड भाजले. समोर सगळे नैवेद्य आले, पाणी फिरवत आहे. नामदेव महाराजांचे डोळे बंद, पण बारीक किलकिले करून पाहिलं जात आहे. अनेक संत मंडळी समोर येत आहे, सगळे पायावर डोकं ठेवत आहे. नामदेव महाराज, बापरे, ज्ञानेश्वर महाराजांना कसं काय पाय ठेवा, नको 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 नको. पण देवाने सांगितलंय, नाम्या स्वस्थ तू राही, स्वस्थ राहा, काही खाऊ नको. म्हणून दिवसभराचे दिवाळीचे अनेक लोक येत गेले. नामदेव महाराजांच्या डोक्यावर तर 1.5-2 किलोचा मुकुट ठेवला गेला. देवा कसं काय होईल एवढं. 1 तास आम्हाला पकडीन, फेटा जड होतो. असं तसं करत करत नामदेव महाराजांची कशी तरी दिवाळी झाली. इकडे देवाचाही संध्याकाळचे कान्होले परत खाऊन झाले आणि रात्रीची शयन आरती सुरू झाली देवाची. स्वस्थ करी शयन प्रभो मंचकावरी, निर्गुण तू परमात्मा, निर्गुण तू परमात्मा, पाहू डोळे भरी. स्वस्थ करी शयन प्रभो मंचकावरी. दरवाजे लावले, देव झोपले. सगळे गेले. चालण्याची आहार संपल्यानंतर, आवाज संपल्यानंतर नामदेव महाराजांनी थोडंसं असं केल्याबरोबर कडकड 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 आवाज यायला लागला. पाय लांब केले, हात कडकड मोडताय. नामदेव महाराज खाली उतरले. तेव्हा खरंच तुझं तू जाणे बाबा, काय खरं नाही आहे. मध्यरात्री झाली, आवाज आला बारीकसा. नामदेव महाराज परत ठिकाणावर जायला लागले.
तिकडनं आईसाहेब आले. आईसाहेब पायावर डोकं ठेवणार तेव्हा नामदेव महाराज नका नका नका, मी देव नाही म्हणे. मग अहो आई मी तुमचा नाम्या. मग हे कुठे गेले? ते माझ्या घरी दिवाळी खात आहे. अरे एकटेच चालले गेले, मला नेलं नाही म्हणे. आई अगं खूप भूक लागली ग, काल रात्रीचा उभा आहे असाच्या असा भगवंताने उभा ठेवला म्हणे. मग खायचं, मी आई आली ना म्हणून आईसाहेबांनी नामदेव महाराजांना जेवू घातलं. तोपर्यंत तिकडनं भगवान निघाले रात्री 1 वाजता. आणि आत घुंगरूचा आवाज आल्याबरोबर नामदेव महाराज कोण आलं? कोणीच नाही आलं. तुझे बाबा आले म्हणे. परमात्मा देवा खूप त्रास झाला बाबा म्हणे. म्हणे खूप त्रास झाला म्हणे. देवा तुमची दिवाळी कशी झाली? अरे माझी दिवाळी अशी झाली की आजपर्यंत अशी दिवाळी झाली नाही. मी भक्ताचा भाव आणि भक्ताचं प्रेम खायला गेलो. पण मी तुला विचारतो, नाम्या झाली का दिवाळी? भगवंताने विचारलं, नाम्या झाली का दिवाळी? नामदेव महाराज रडायला लागले. म्हणजे देवा माझ्यासारखे हाल कोणाचेच झाले नाही. माझ्यासारखे हाल कोणाचेच झाले. म्हणून तुझीच इच्छा होती मी तुझ्या घरी दिवाळीला जायचं. मी तुझ्या घरी गेलो, तू इथं थांबला. पण मी का गेलो माहिती का? म्हणे नामा तो केशव, केशव तो नामा. नामा तो केशव, केशव तो नामा. अभिन्नत्वा मा केशवासी. तुझ्या प्रेमामुळे गेलो, तुझ्या प्रेमामुळे गेलो. म्हणून भगवंताने गरम पाणी केलं. नामदेव महाराजांना उठणं लावून भगवंतांनी नामदेव महाराजांची दिवाळी पांडुरंगाच्या मंदिरात केली. देवाने घासलंय. देव कधीच ऋण ठेवत नाही. भक्ताचं भक्ताला लगेच देऊन देतो. त्याला घरात आईवडिलांनी न्हाऊ घातलं होतं पांडुरंगाला. त्या पांडुरंगाने रावळात येऊन त्या नामदेव महाराजांना स्नान घातलं. बरं पुसलं पण तसंच त्यांचा शेला काढला आणि पुसला. पदरमाथ्याचा काढिला बाळनंदाचा पुशिला. देवाने पण आपला शेला काढला. तो रेशीम शेलाने नामदेव महाराजांना पुसलं. म्हणून हे का शक्य झालं नामदेव महाराजांना? कारण नामा तो केशव, केशव तो नामा. अभिन्नत्वा मा केशवासी. म्हणून महाराज शेवटच्या भैरवीत सांगतात तत्पूर्वी
तेव्हापासून दिवाळी सुरू झाली. जाताना भगवंताला आपल्या घरी प्रेमाने आवाज द्या की चला देवा दिवाळीला. बरं, आपल्याबरोबर शेजारच्या घरी यायला सांगा, म्हणजे शेजारच्याही घरी आली तरी आपली दिवाळी चांगली होईल. शेजारच्याच्या घरी देव आला म्हणजे आपल्या घरी त्याचा सुगंध येईलच. नाही आपल्याकडे आला तर शेजारच्याच्या घरी, शेजारच्याने आमंत्रण द्या की बुवा आमच्या शेजारच्याच्या घरी. म्हणजे असं प्रेमाने एकमेकांशी प्रेमभावाने राहून दिवाळी साजरी करा. परमात्म्याला आपल्या घरी दिवाळीला घेऊन जा. तत्पूर्वी एक सूचना, एक भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची. आपल्या मंदिरात नेहमी येणारे रवींद्र गजानन चौधरी रवी काका नित्य मंदिरात सकाळी येत होते. त्यांना आता गेल्या 10 दिवसापूर्वी वयाच्या 80व्या वर्षी देवाज्ञा झाली. आजच्या कीर्तनाचं सगळं पुण्य आपण त्यांच्या चरणी अर्पण करू. Hare